आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रक्षाबंधन स्पेशल अतिशय सोपी आणि स्वादिष्ट मिठाई रेसिपी। तुपाचा वापर न करता फक्त 3 ते 4 साहित्यामध्ये 20 ते 25 मिनिटात झटपट तयार होणारी आणि चवीला दुकानापेक्षा पण भारी। तर चला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे 300 ग्राम पनीर घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटी वाईज कमी जास्त घेऊ शकता, पण जर तुम्ही सेम रेसिपी फॉलो केला तर सेम क्वांटिटी तुम्हाला घ्यावी लागेल। आता हे पनीर आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे बारीक किसणी असेल किंवा मोठी जरी असेल त्याने जरी किसला तरी चालेल, पण बारीक किसणीमुळे एकदम बारीक असं किसून होतो अशा पद्धतीने, तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही बनवताना। आता इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी आणि 2 वाटीप्रमाणे दूध घेतलेलं आहे। एकच मेजरमेंटचा कप किंवा वाटी आपल्याला घ्यायची आणि त्याच वाटीप्रमाणे आपल्याला सगळे साहित्य घ्यायचे आहेत। तर इथे 2 वाटी दूध आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। दुधाचं प्रमाण आपल्याला 2 वाटीचं अर्धी वाटीपर्यंत आपल्याला ते गरम करायचं आहे। त्यानंतर इथे मी केसरचं दूध घेतलेलं, म्हणजे 2-3 टेबलस्पून दूध घेऊन त्याच्यामध्ये केसर ठेवलेले, तो कलरसाठी मी घेतलेला आहे। तुम्ही जर कलर त्याच्यामध्ये वापर नाही केला, केसरचा स्किप केला तरी चालेल। फक्त तुम्हाला व्हाईटमध्ये बनवायचे असेल तर तुम्ही व्हाईटमध्ये बनवू शकता, कलरचा वापर नाही केला तरी चालेल। तर कलरसाठी मी केसर घेतलेला आहे। जर तुमच्याकडे केसर अवेलेबल नसेल तर तुम्ही फूड कलरचा वापर करू शकता। तर आपलं दुधाचं प्रमाण पण इथे कमी झालेलं आहे। आता या स्टेजला आपण जे पनीर किसून ठेवलेलं ते पनीर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे मिल्क पावडर घेतलेले आहे 3 टेबलस्पून आणि फ्रेश क्रीम घेतलेली आहे 2 टेबलस्पून। आता हे आपल्याला एकदम घट्ट होईपर्यंत याचं प्रमाण असं घट्ट झालं पाहिजे। जोपर्यंत हे जड होत नाही, घट्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे असंच चम्मचने फिरवत राहायचं आणि त्यानंतर जसं हे घट्ट होत जाईल, तुम्ही पाहू शकता कसं घट्ट होत चाललेलं आहे। आता या स्टेजला इथे आपण अर्धा टेबलस्पून इलायची पावडर टाकून घेऊया आणि छानपैकी असं घट्ट होईपर्यंत जर चम्मचने फिरवतच राहायचं आहे। थोडं पातळ दिसते पण आपल्याला घट्ट होईपर्यंत हलवतच राहायचं आहे, जोपर्यंत चम्मच असं जड लागत नाही। आता तुम्ही पाहू शकता कसं घट्ट होत चाललेलं आहे आणि चम्मच फिरवताना पण जड वाटतंय आणि मी तुम्हाला असं चम्मचने दाखवते ते कसं घट्ट होत चाललेलं। अजिबात त्याच्यामध्ये असं पातळपणा राहिलेला नाही, दाणे दाणे दिसत आहे आणि असंच आपल्याला पाहिजे एकदम घट्ट। हे बघा चम्मचने फिरवताना तुम्हाला दिसतच असेल कसं दाणे दाणे दिसत आहे आणि घट्टपणा दिसत आहे। तर अशा प्रकारे हे आपल्याला तयार करायचं आहे। तर हे आता आपलं मिठाईसाठी तयार झालेलं आहे। यासाठी मी तुम्हाला सांगत होते की बारीक किसणी असली की ते बारीक किसणीमुळे ते एकदम बारीक होतं आणि आपल्याला जेव्हा गॅसवरती घेतो तर जास्त वेळ लागत नाही। तर आता हे आपण थोड्या वेळासाठी ताटात साईडला काढून ठेवूया थंड होण्यासाठी। आता हे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर याचे आपल्याला, तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही याचे पेढे पण बनवू शकता किंवा लाडू पण बनवू शकता। मी इथे लाडूचा शेप देत आहे। छानपैकी असा लाडू आपला बनवून तयार झालाय आणि खूप छान रेसिपी तयार होते। खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यामध्ये आपली ही छानशी रेसिपी रक्षाबंधनासाठी, तर ही डिश एकदम परफेक्ट आहे। तर तुम्ही पण ही खास रेसिपी रक्षाबंधनासाठी घरच्या घरीच तयार करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा। तर आता इथे आपले लाडू बनवून तयार झाले आहेत। तर याच्यावरती तुम्हाला जे डेकोरेट करायचं आहे, पिस्ता ठेवायचं असतं, बदाम ठेवायचं तर बदाम ठेवू शकता, तुम्ही तुमच्याप्रमाणे सजावट करू शकता। तर आपण जे साहित्य घेतले त्या साहित्यामध्ये आपले फक्त 10 लाडू तयार झालेले आहेत। पण डिपेंड करतं तुम्ही लाडू बनवता की पेढे बनवता। पेढे बनवलात तर जास्त बनतील आणि लाडू बनवलात तर तुम्हाला साहित्य कमी जास्त घ्यावं लागेल आणि छोटे लाडू बनवलात तर त्याच्यामध्ये अजून बनतील। तर अशा पद्धतीने आपले लाडू छानपैकी तयार झाले। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सुमी किचनला सबस्क्राईब करा।